श्री स्वामी समर्थ. नमस्कार श्रोते हो, तुम्हा सर्वांचं स्वामींचा भक्त या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. चला तर मग आजच्या आपण नवीन व्हिडिओला सुरुवात करत आहोत. शनिवार हा कर्मदाता आणि न्यायाचा देवता म्हणजे शनी महाराजांचा दिवस शनिवार. शनिवारी कोणता उपाय करायचा आहे गुपचूप ते आपण पाहणार आहोत. शनिवारी उपाय केल्याने तुमच्या जीवनातील दुःख दूर होतील, पण हे उपाय कोणालाही सांगता गुपचूप करायचा आहे. जर शनिवारी चांगल्या कर्माचे चांगले फळ देत असतील तर ते वाईट कर्माची शिक्षा देण्यास मागे पुढे पाहत नाहीत. शनी क्रोधित झाला तर जीवनात वाईट घटनाही घडू शकतात. त्यासाठी व्यक्तीला समस्याने घेरले जाते. तुमच्यासोबतही अशा काही घटना घडत असतील किंवा तुमचे काही नुकसान होत असेल तर त्यामागे शनी महाराजांची साडेसाती असल्याचे आपल्याला काही संकेत मिळतात. शनी महाराज नाराज झाल्यावर अघटित घटना घडतात. अशा वेळी शनिदेवांना प्रसन्न करण्यासाठी तुम्ही विविध उपाय करू शकतात. शनी महाराजांचा आशीर्वाद मिळवायचा असेल तर शनिवारी कोणालाही काही न सांगता हा उपाय केलाच पाहिजे. तर कोणता उपाय ते आपण पाहूया. शनिवारी शनियंत्राची पूजा केल्यास शनिदेवांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो. शनिदेवांच्या वाईट प्रभावांना शांत करण्यासाठी शनी महाराज शनियंत्रांची पूजा करा. मांसाहार सोडून द्या आणि आपल्या क्षमतेनुसार गरिबांना दान करा. या दिवशी काळ्या गाईला उडीद डाळ किंवा तीळ खाऊ घालावा. शनिवारी ब्रह्ममुहूर्तावर पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करून ओम शं शनिचराय नमः हा मंत्राचा जाप 108 वेळेस करावा. त्यानंतर पिंपळाच्या झाडाला स्पर्श करून त्यांना नमस्कार करून 7 वेळा प्रदक्षिणा घालाव्या. या उपायाने शनी महाराज लवकर प्रसन्न होतात. जर आपल्या डोक्यावर कर्जाचं ओझं वाढलेलं असेल तर त्यातून मुक्त होण्यासाठी शनिवारी काळ्या गाईला बुंदीचा लाडू खाऊ घालावा आणि कपाळावर कुंकुम टिलक लावून गाईची पूजा करावी. त्यामुळे कर्जमुक्तीमधून लवकर आपल्याला मुक्ती भेटते. शनिदेवांना प्रसन्न करण्यासाठी शनिवारी मोहरीचे तेल घेऊन त्यात आपला चेहरा पहा, नंतर हे तेल दान करावे. शनिवारी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा असे आपल्याला 9 दिवे लावायचे आहेत आणि पिंपळाच्या झाडाभोवती फिरवायचा आहे. त्यानंतर शनिदेवांना आपण हात जोडून प्रार्थना करायची आहे. हा उपाय केल्यास चांगली नोकरी मिळण्यास आपल्याला मदत होते. तीळ, काळे उडीद, तेल, गूळ, काळे कपडे शनिवारी कोणालाही न सांगता दान करायचे आहेत. निस्वार्थपणे आणि गुप्तपणे केलेले दान फळ माणसाला नक्कीच मिळते. तसेच शनिवारी काळे उडीद, मोहरीचे तेल हे शनिदेवांना त्यांना आपण अर्पण करायचे आहे. अनेक लोकांनी हे तेल अर्पण केल्याने ते तेल आपण घरी आणून एक कणकीचा दिवा पेटवून त्यात तेल टाकून वात लावून दिवा लावायचा आहे. असं केल्याने घरातील काही भांडणे तंडणे असेल तर त्यापासून आपल्याला मुक्तता भेटते.